नमस्कार मंडळी, बघा आमची ही गावरान मेथी किती छान आली. न्या मेथीची भाजी, मेथी मसाला करायला, पराठे बनवायला, काय काय मेथीचे आयटम होते ती बघा. घेऊन जावा गावरान मेथी. खाऊन खाऊन कटाळा आला. 2 वेळेस खुडली तरी तिसऱ्या वेळेस इतकी आली. हे बघा राजम्याच्या भुंड्यावर पण लावलेली मेथीची भाजी आपली अशी आली. एकदा खुडली, ही दुसऱ्या वेळेस खुडायची आता. सारी भाजीच येते तिथवर ज्वारीपर्यंत. आणि ही आपली करडीची भाजी. खाऊन खाऊन घरी खाऊन खाऊन एवढाली झाली. आता ह्याचं बी तयार करायचं आपल्याला बघा. आणि हा आमचा राजमा, राजम्याच्या भुंड्यावर लावलेले हे बघा. हे धन दिसलं का कसं डुलत आहे वाऱ्याच्या तालावर. किती छान धन आलंय. धन आलंय आता ह्याला बघा. बरं आहे का राजमा, बरं आहे का धन. बघा हे आमचा राजम्याचा प्लॉट. आयचं उपटाय चालू आहे मालकाचं. हे बघा मंडळी, राजम्याला कसा धुईचा अपकार झाला. हे पिवळ्या शेंगा पडल्यात. वरच्या सगळ्या शेंड्याच्या शेंगा अशा पिवळ्या पडल्यात. जळून जातात आता. हे गळून जातात थोड्या दिवसांना. अजून काय करावं कमेंटमध्ये सांगा. काय ह्याला फवारणी पण केली, काय करावं आता ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला जरा. माल तर हाय खाली असा भरपूर लागलेला, पण वरच्या जी बारीक बारीक शेंगा होत्या त्या धुईनं करपून गेल्यात. मुळ्याच्या शेंगाचे झाड बघा. 2-3च झाड आहेत. खाण्यापुरत्या शेंगा आल्यात. आणि हा एक कांद्याचा वापा लावलेला आहे आपण बघू शकता. आता 8-10 दिवसच झाले फक्त लावून. आता सुधारतोय चिटकाला आता कांदा. हे धन टाकलेलं लसूणामध्ये. बरं आहे का लसूण, सांगा कमेंटमध्ये. असं आहे बघा लसूण. शेजाऱ्याचा गहू पलीकडला छान बसलाय त्यांचा गहू पण. बरं आहे का मंडळी, राजमा, भाजीपाला, धन असंच धन पण लावीत जावा. पेरलं की दुसऱ्या दिवशी धन डोबलेलं आहे बघा. किती छान आलंय. डोबणं झालं नाही मला, पण 2च फक्त वरिंबाला डोबलंय, पण किती छान आलंय. बरं आहे का राजमा आमचा. पण हे वरचं धुईनं गेलंय बघा. बारक्या बारक्या शेंगा. कमेंटमध्ये सांगा काय फवारावं आता. ही धुईनं तर पिवळ्या पडल्यात. काय जी होईन ती होईन. खाली आहेत काही पकलेल्या शेंगा. बाय मंडळी आता.